तर आज आपण आलो आहोत मुंबईमध्ये स्थित वृंदावनमध्ये। इथे जाण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला मुंबई ते डहाणू ट्रेन पकडून पालघर स्टेशनला उतरायचं आहे आणि तिथून एसटी ने मस्तान नाक्याचं तिकीट काढायचं जो फक्त 30 रुपये आहे आणि तिथून शेअरिंग रिक्षाने गोवर्धन इको विलेजला यायचं आहे। इथे आल्याच्या नंतरला तुम्हाला प्रथमच सुंदर अशी गोशाळा दिसेल आणि गोमाताचे दर्शन करायला मिळेल। इथे वृंदावनमध्ये 7 प्रमुख मंदिर उभारलेले आहेत, त्यामध्ये एक म्हणजे श्री श्री मदन मोहन टेम्पल। मंदिरात जाऊन आम्ही पहिले तर दर्शन करून घेतलं। इथे खूप सारे कृष्ण भक्त तुम्हाला नेहमीच भजन कीर्तन करताना दिसतील। आतमध्ये एक सुंदर असा गोवर्धन फॉरेस्ट सुद्धा आहे, ज्याची टूर करण्यासाठी तुम्हाला एक गाईड सुद्धा दिला जातो आणि ही टूर पूर्ण प्रकारे फ्री असते। या फॉरेस्ट मध्ये तुम्हाला यमुना घाट आणि ब्रह्मांड घाट पाहायला मिळेल, जो यमुना नदीच्या काठी वसलेला आहे। त्यानंतर गोवर्धन पर्वत आहे, जो भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका अंगठीवर उचलला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला सुंदर सुंदर कुंड सुद्धा पाहायला मिळेल। इथे नक्कीच तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत येऊ शकता आणि खरंच इथे आल्याच्या नंतर तुमचं मन, इथली एंट्री फी पूर्ण